450 ग्राम असते याच्यात ना. हे आपण बियाणं टाकलं, हे लागवड करायच्या पहिले म्हणजे याचं डॅमेज बिया आपण काढून घ्यायच्या, बरोबर आहे. बीज प्रचार करायच्या वेळी डॅमेज बिया काढून घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला जास्त थोडे लावायची गरज पडणार नाही. हे आपण याला RPS 76 लावत आहे. हे बघा हलवून घेतलं, 10 ml घ्यायचं, 10 ml च्या वर घ्यायची गरज नाही, बरोबर. हे आबाजीचं देऊन टाका. हे आपण 10 ml घेतलं. किती ml घेतलं? 10 ml. आणि हे असं पहिले टाकायचं. बरोबर आहे. एका ठिकाणी टाकायचं, असं टाकायचं. असं टाकल्यानंतर आणि हे असं बीज प्रक्रिया करायचं. बघा सगळ्या बियाला लागायला लागलं काय सगळ्या बियाला. आणि टोपल्यामध्ये यासाठी घ्यायचं की हे औषध वाया जात नाही. फारीमध्ये घेतलं की फारी पिऊन टाकायची. अर्ध औषध काय करते, फारी पिऊन टाकते. आता बघा किती मिनिट लागला, अर्धा मिनिट बी लागला नाही. असं लागलं का प्रत्येक बियाला? प्रत्येक बियाला लागलं का नाही? हे असं याच्यावर सुकू द्यायचं 10 मिनिटं, 10-15 मिनिटं. काय करायचं, 10-15 मिनिटं सुकू द्यायचं. आणि नंतर मग तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये भरून ठेवा. आणि 1 दिवसाला, 2 दिवसाला, 3 दिवसाला केव्हाही तुम्ही लागवड करू शकता. काय होते, बरेच जण बीज प्रक्रिया करत का नाही, किंवा गडबड असते, तिकडे मजूर आलेले असतात आणि मग वेळेवर काय तितंबा करायचा. तर तुम्ही असं पहिले घरी आरामशीर संध्याकाळी करून घ्या, किंवा 1-2 दिवस अगोदर करून घ्या. हे बघा प्रत्येक बियाला लागलेलं आहे. आणि हे आता हे 5 मिनिटामध्ये सुकून जाईल. पंखा जर असला तर लवकर सुकून जाईल, बरोबर आहे. आणि काहीही याला वळी पडली नाही, काही नाही, काही नाही, आहे की नाही. म्हणजे याला कोणताही प्रॉब्लेम येत. हे जर लावलं हे RPS 76 लावलं तर याचा तुम्हाला जास्त फायदा. आता ही जी बॅग आहे, ही बॅग तुम्हाला किती उगवण क्षमता चांगली देतो. लावत नाही त्याचा फरक. बीज संस्कार महत्वाचे आहे. काहीच नाही, शेतकऱ्याला उलट जास्तीत जास्त खर्च झाला ना. यस बस जास्त नका व्हिडिओ.